पडिला विशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतलासे मनाच्या सोशे लाभाच्या सोशे पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभी जैसा माझी मत झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतलासे तुकाने लग्ना सागर संगमी अवघ्या झाल्या पूर्वी माझी मत झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतलासे याला विनायकं गुरुनोमे साखरी नाम विश्रुतं सानिध्या जीवा मुक्त्वा भवन्ति साखरे विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भोवन्द विमुक्ते ज्ञानप्रताप विलसत्वचनामृते जद्वेत भावपटुता हितबुद्धिरस ज्ञानेश्वरस्तु भगवान् गुरुदेवं श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं शरच्चन्द्रबिम्ब सत्कुंडलक्रांत गंडस्थलांगम जपारागबिंबाधरं कैंजनेत्रं पलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चर्म संताचे मनाने कृतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका या कुंदेंदु तुषार हार धवलाया शुभ्र वस्त्रावृता या विनाभरदंड मंडित कराया श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीर देवे सदा बंदित समं पातु सरस्वती भगवती विशेष जगा पहा श्री संताची
चिंतन विषय करता निवडून लाभुंग महान भगवत भक्त वैराग्याचे महान भक्ती सुप्रसिद्ध साधू देवनिवासी श्रीमंत श्री आवाज कमी करा देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा परमात्मा स्वरूपाचा प्राप्त झालेला यथार्थ अनुभव आणि त्या अनुभवाचा अनुवाद करणारा अभंग आज भगवत सेवेसाठी मला असं वाटतं निवडलेला आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज हा अभंगाचा थोडक्यात भावास अभियुक्त करतात. प्रामुख्याने आम्ही जन्माला आलो, येत असताना नरदेहाला आलो आणि नरदेहात आल्याच्या नंतर असे कृत्यकृत्य या शब्दाचा अर्थ आहे करण्यास योग्य जे आहे ते करणं, याचं नाव कृत्यकृत्यत आहे. महाराज तुम्ही नेमकं काय केलं? महाराजांनी सांगितलं मी जन्माला आलो, चूक झाली, पण येता येता नरदेहाला आलो, चांगलं झालं, पण परिणाम असा आहे की देहाचं जे कर्तव्य आहे मला असं वाटतं की याची देही घडे देवाचे भजन, मला असं वाटतं ते आम्ही भजन केलं, विषयाचा विसर पडला आणि अंगामध्ये खऱ्या अर्थाने ब्रह्माचा मला असं वाटतं अंगी ब्रह्मरस ठसावला किंवा ब्रह्मरस अगोदर अंगी ठसावला आणि मग विषयाचा विसर पडला किंवा विषयाचा विसर पडला आणि मग अंगी ब्रह्मरस ठसावला. मग आता काय करणार? महाराजांनी सांगितलं आता काय झाली त्याची कार्यसिद्धी तुटली व्हावी उपाधी आता काम नाही झालं पाहिजे रिकामा पण ज्ञान घेऊन गावा गोविंद गा आणि त्याचा परिणाम असं झाला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेत अशा. आता खऱ्या अर्थाने मला नामस्मरण करण्याकरता आता वृत्ती सुद्धा माझ्या हाताकडे आली नाही, कारण वाचा सुद्धा मला असं वाटतं परापश्यंती मध्यमा वैखरी प्रत्येक वाणीचा वर्षा म्हणजे फक्त यज्ञ मला असं वाटतं दिन रजनी हाची धंदा किंवा जागृती स्वप्न सुसुप्ती ना आठवे असा हा परिणाम झालेला आहे. म्हणजे कशाप्रमाणे याच्याकरता मला असं वाटतं दोन दृष्टांत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिले. पहिला दृष्टांत मनाची असोशे मला असं वाटतं लाभाची असोशे पुढे चाली म्हणा आलं ना, म्हणजे लाभ प्राप्त होत असताना जसा जसा लाभ मला असं वाटतं आपल्याला प्राप्त होतो ना. एखाद्या कष्टकरी शेतकऱ्याने विचारा की 50 टन पहिल्या वर्षी जर ऊस गेला तर दुसऱ्या वर्षी असताना वाटतं 100% मी 10 टन तरी वाढतो. याचा अर्थ असा आहे की मला असं वाटतं लाभ जसा होत जातो ना मला असं वाटतं त्या विषयामध्ये रममान होत जातं बरं का. ज्याप्रमाणे एखादा धनलोट्याला विचारा तो 99च्या आकड्यामध्ये गुंतलेला असतो ते म्हणतो 100 कधी होईल 100 कधी होत. पण असं की हा धनमग हे पुरुष ज्याप्रमाणे धन प्राप्त करण्याकरता अत्यंत आतुनात प्रयत्न करतो तसं मला असं वाटतं हे मन सुद्धा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीने मला असं वाटतं ते आकर्षित होत जातं आणि म्हणून मला त्या नामस्मरणाचा परिणाम महाराजांना शेवटच्या चरणामध्ये सांगितला की ज्याप्रमाणे मला असं वाटतं वड्यातलं पाणी आपलं नालीतलं पाणी वड्यात जातं, वड्यातलं पाणी गंगेत जातं आणि गंगेतल्या मुळातल्या आलेल्या पाण्याला जर विचारलं की तुमचा निश्चित मुक्काम कुठे म्हणे जोपर्यंत आम्ही सागराला जात नाही तोपर्यंत आमचा मुक्काम नाही. मला असं वाटतं आपल्या अंतःकरणामध्ये अनादिकालीन निर्माण झालेली जे ऊर्जा आहे ह्या नष्ट होण्याचं साधन म्हणजे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती आहे. ती प्राप्ती आता आम्हाला झाली, आता मात्र काही आमचं शिल्लक राहिलं नाही, कारण धन्य होम कर्तव्य मेन विद्यते किंचित धन्य झालो आता याशी सध्या नाही तुटली या बाही झाला. काय सांगायचं मला असं वाटतं हा भाव आपल्या समोर ठेवला आता विस्तरित वाढत आहे तो आपल्याला गुरुकृपेने अंतकरण कृपेने शास्त्र कृपेने तुम्हा सर्व भावी भक्तांच्या अनमोल अशा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला वेळ मला असं वाटतं त्या वेळेचे आज चिंतन करण्याची अल्पसा प्रयत्न करायचा, परंतु शिबिर प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं अत्यंत गरजेचं महत्वाचं असं मी समजतो की निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत हे जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी लक्ष्मण महाराज पुरुषोत्तम तुरकर असतील मला असं वाटतं यांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय पूजनीय बांगनाथ महाराज यांच्या खरं तर कुशल नेतृत्वाने मला असं वाटतं त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि आमचे परम पूजनीय आदरणीय आणि या भागाला मला असं वाटतं गुणवत्तेची गौशनी घालून हर गावामध्ये बाबांसारखं नेतृत्व ज्यांनी तयार केलं अशा आदरणीय वैकुंठवासी मला असं वाटतं की आपण ज्यांना दादा म्हणतो मला असं वाटतं असे जिजा आदरणीय जिजा असतील त्याचबरोबर मला असं वाटतं जनार्दन स्वामी महाराज असतील यांच्या कृपाशीर्वादाने आमच्या आदरणीय पूजनीय आपल्या भागामध्ये
प्रामुख्याने सज्जन प्रत्येक खेड्यामध्ये ज्यांनी गुणवान उभा केले, पेणारे लोक, मला असं वाटतं माळकरी केले, असे आमचे बाबासाहेब महाराज उर्फ ज्यांना आवडीले दादा म्हणतो, मला असं वाटतं यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाने समस्त ग्रामस्थ भाविक भक्त, आमच्या आनंद गावकर मंडळी, मला असं वाटतं यांच्या अथक अशा परिश्रमातून आणि सर्व या परिसरातील मला असं वाटतं गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये संतोष महाराज असतील, आमचे आदरणीय दादांचे सर्व शिष्य वर्ग असेल, इकडं आपल्या आदरणीय आमचे काकडे महाराज असतील, आदरणीय मला असं वाटतं पांडव महाराज असतील, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मला असं वाटतं हा भव्य स्वरूपामध्ये चालू असलेला वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज 4थ्या दिवसाचा वाघपुष्प समर्पण करण्याचा योग मला दादांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणजे आज असा योग, पुन्हा योग असा आहे की मला हा अभंग माझ्या अपेक्षितच घ्यायचा, पण मी म्हणतो म्हणा, आणि मी माझ्या मुखातून हा अभंग नुसतं दादाने सुरुवात केला. म्हणजे हे कसं झालं माहिती का, मी ज्या वेळेला म्हणजे मला तर आठवणच अशी झाली की मी संस्थेत पळून चाललो होतो घरून लहानपणी. मग आता लहानपणी ज्यावेळेस पळून चाललो होतो जालन्यापर्यंत गेलो का, म्हणजे माझ्या डोक्यात घरून निघल्यापासून 4 वर्ष अगोदर भोकीत होतो मी की मला आळंदीला जायचं, मला आळंदीला जायचं, मला आळंदीला जायचं, जाणार जाणार जाणार. मग 4 वाजेला निघलो, कारण घरचे लोक मागे येते का काय, जालन्यापर्यंत कसं तरी एका टँकरला जाऊन पळून गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर आळंदीची गाडी वाट पाहत होतो, कारण घरून बाहेर जायचं काही मला असं वाटतं कधी समज नव्हतं. योगायोगाना आळंदीची गाडी यायच्या अगोदर पंढरपूरची लागली, जाऊ द्या आळंदीला जाऊ तर आपला आता पंढरपूरला जाऊ. म्हणजे 4 वर्ष भूकंपट्टी केली आळंदीची आणि जाण्याचा योग आला पंढरपूरला. हे जसं माझ्या जीवनात त्यावेळेला घडलं तसं अभंग भोकीत दुसरा आलं का. आणि आज कीर्तनाचा योग मात्र दादाच्या मुखातून जो अभंग आला याचं नाव अदृष्ट आहे, कारण जगद्गुरु तुकाराम महाराजाला अशी अपेक्षा होती, पण आज तो माऊलीचा अभंग नको घेऊ, माझा अभंग घे. मला असं वाटतं त्यांची कृपेनेच आपल्याला आज त्यांचं चिंतन करायचं. लक्षात आलं का. पण चिंतन करत असताना माझा असा स्वभाव आहे. तुमचं नाव काय, थोडा आवाज कमी करा माऊली, आले का. मग तुमचं नाव काय मला सांगायला नागनाथ बुवा. आता मला सांगा, आपलं कीर्तनाची पद्धत अशी आहे, मला इथून पुढे सांगायचं आणि तुम्हाला ऐकायचं. आणि आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे 100% षडदोष पुरुषणीय हातळे भूती मिच्छिता निद्रा तंद्रा भय क्रोध आलस्यम दीर्घसूत्रिता. म्हणजे आता तुम्ही झोपायचं नाही, गुंगी येऊ द्यायची नाही, त्याच्यानंतर मला असं वाटतं माझा राग येऊ द्यायचा, पहिल्यांदा सांगतो बरं का, त्याच्यानंतर माझी भीती वाटू द्यायची नाही, आळस येऊ द्यायचा नाही, आणि दीर्घसूत्रीपणा म्हणजे आजचा विषय उद्यावर ढकलणं, जाऊ आज जाऊ उद्या असं करता करता काला येतो आणि तो माणूस घरीच राहतो. परिणाम असा आहे, हे दीर्घसूत्री नावाचा दोष बाजूला ठेवून तुम्ही ऐका. आता उदाहरणार्थ नाथ महाराजांनी सांगितलं कधी कधी राग येतून वक्त्याचा महाराज, कारण वक्ता हा वक्तव्य करत असताना कुठल्याही प्रकारचा समाज मला असं वाटतं व्यक्तिशः कोणा तो बोलत नसतो, पण तो व्यक्ती त्या विषयात बसत असतो आणि त्याला वाटतं महाराज मला बोलतो काय कोणातो. आता लक्षात आलं का. याचा अर्थ आहे मी तुम्हाला बोलणार नाही. जे मूक नामस्मरण करत नाही ते मूक नाही, ते सर्प बीड आहे, आणि ते जीवा नाही तो काळ सर्प आहे, असं मी नाही. नाथ महाराज आमचं मुख काय सरपंच भी आहे का महाराज. पण मला सांगा किती सांगू तरी नाही ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. असं कीर्तन झालं म्हणलं तुम्ही मला हानबान का नाही आलं तर का बरं. त्याचं कारण असं महाराज मी जर शिंदळीच्या म्हणलो बटकीचे म्हणलो 100% तुम्ही मला इथून जाऊ देणार नाही. पण तुम्हाला कल्पना आहे आमच्या संतांच्या मुखारविंदातून निघालेले कधी कधी ग्राम्य शब्द सुद्धा तयाचे विसात शब्द सुखे म्हणू येते वेळ ते मला असं वाटतं. कारण आबा
आमच्या संतांच्या मुखातून निघालेले वेडे वाकडे शब्द सुद्धा महाराज काय आहेत, वेद आहे. आणि म्हणून वेद म्हणूनच आता कीर्तन आपण ऐकायचं आणि एकदा ऐकलं का त्याला कळत असतं, कळलं का त्याला पटत असतं, फुटलं त्याच्या अंगावर बांधत असतं आणि अंगावर बांधलं महाराज आस्मिन जन्माने वा जन्मजन्मांकडे या जन्मात नाही पण कोणत्या तरी जन्मात संत वाङ्मयातली पाहणारी आम्ही जर श्रवण केली तर 100% आमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कारण ते शब्द काय आहे, शब्द सामर्थ्य आहे, शब्द शक्तिपात आहे आणि तो परिणाम करतो. एवढं श्रेष्ठत्व मला असं वाटतं आपल्या संप्रदायाचं बरं का. आणि म्हणून नागनाथ बुवा इथून पुढे तुमच्या रूपाने सर्व लोकांना मला कळून द्यायचं. चला आता महाराजांनी स्वतःला प्राप्त झालेला परमात्म स्वरूपाचा यथार्थ बोध आणि त्या बोधाचा अनुवाद अभंगाच्या माध्यमातून केला. आता ज्यांचा अनुवाद, ज्यांनी जो अनुभव, कोणाचा अनुभव ऐकायचा नाही, आपल्याला महाराजांचा अनुभव ऐकायचा. कारण एक नियम आहे, अनुभव कोणाचाही ऐकू नाही बरं का. कारण त्या ज्यांचा आपल्याला ऐकायचा मग नेमके ते तुकाराम महाराज कोण. बऱ्याच लोकांना जसं दोरीच्या ठिकाणी भासलेला सर्प 6 जणांनी त्याच्यावर विचार केला. कोणी म्हणलं मला असं वाटतं भूर आहे, कोणी म्हणलं नाही नाही मला असं वाटतं वेगवेगळ्या जलधार आहे, कोणी म्हटलं नाही नाही तिथं सर्पच आहे, कोणी म्हटलं नाही नाही तिथं दोरीच आहे. तसं दोरीच होती पण 5-6 जणांना वेगवेगळ्या पद्धतीने तो सर्प भासू लागला. मला असं वाटतं तुकाराम महाराज नेमके कोण असा विचार केला महाराज काही लोकांनी. काय आता जेव्हा आमचा परमात्मा एक वेळेला गोकुळातून मथुरात गेला पहा आणि मग मथुरावासी लोकांना विचारलं तुम्हाला देव कसा दिसला. तिथं सुंदर वर्णन केलेले की मल्लानाम क्षणे स्त्रीनाम स्मरो स्मृतिमान. म्हणजे जे मल्ल होते त्यांना मल्ल दिसू लागला, ज्या कामी स्त्रिया होत्या मदनाचा पुतळा दिसू लागला, ज्या भक्त स्त्रिया होत्या चतुर्भुज रूप धारण करणारा परमात्मा दिसू लागला. मला सांगा नागनाथ बुवा, आता मला तुम्हाला असा प्रश्न करायचा, मग हा देवाचा दोष आहे का पाहणाराचा दोष आहे? असंच बोलायचं थोडं, ऐका अडचण नाही काही. ह्या पाहणाराचा दोष आहे का म्हणजे त्या देवाचा दोष होता? हा अहो पाहणाराचा दोष आहे का देवाचा दोष आहे? बरं जाऊ द्या. आता काय झालं माहिती का, मी आता तुम्ही आरसा घेतला आणि मी आरसा घेतला, तुम्ही कसे दिसतात आरशात? हा तुम्ही जसे तसे दिसणार, मी कसा दिसणार? हाही तशी म्हणजे मी कसा आहे मग? मला एवढं सांगा तुम्ही. आता मग मी काळा दिसलो तुम्ही गोरे दिसले, मी दगड घेतला ना आरसा फोडला, मला एवढं सांगा याच्यात हा आरशाचा दोष आहे का माझा दोष आहे? थोडं लवकर बोलायचं पाहिजे. हा आरशाचा दोष आहे का माझा दोष आहे? लवकर बोलत नाही हो, बोलायचं ना. तुम्ही इकडे तिकडे पाहू नका, डायरेक्ट लाजू नका. आरशाचा दोष नाही तो महाराज माझा दोष ना तो आहे. त्या आरशानं काय केलं लक्षात आलं का? हे फक्त बोलायचं बरं का गडबडीत लवकर, कारण कीर्तन ओळखलं पाहिजे. मला एवढा महत्वाचा मुद्दा सांगायचा, हा आरशाचा दोष नाही तो पाहणाऱ्याचा दोष आहे, आमच्या देवाचा दोष नाही पाहणाऱ्याचा दोष आहे. मग तेच सांगायचं की तुकाराम महाराज नेमके कोण? पहिला उठला महाराज त्याचं नाव होतं तो धर्म वेदनिष्ठ, दुसरा उठला तो होता धर्मनिष्ठ, तिसरा उठला तो होता ज्ञाननिष्ठ, चौथा उठला तो होता भक्तिनिष्ठ, पाचवा उठला तो होता विरक्तिनिष्ठ आणि 6वा उठला. मला असं वाटतं त्याला जर विचारलं तुम्ही कोण तर तो नाही नाही जगाचं कल्याण व्हावं असं तळमळ करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे तुकाराम महाराज. इकडे पहा. आता मला एक सांगा, तुकाराम महाराज हे 6 जण उठले, त्यापैकी पहिला उठला तुकाराम महाराज कोण? आता स्वतः तो त्या वृत्तीत जगत होता, तो आता वेदनिष्ठ. अरे तुकाराम महाराज आमचे हे वेदनिष्ठ आहे का? कारण तुम्ही वाचून पहा, तुकाराम महाराजांनी सांगितलं अरे वेद कदाचित तुम्हाला माहित असतील पण वेदाचा खरा अर्थ हा आम्हाला माहिती आहे. त्याचा काही दोष नव्हता, कारण वेद किती वेद हा जो
जाणून देतो त्याचं नाव वेद आहे किंवा इष्ट प्राप्ती अनिष्ट निवृत्ती हा यो अलौकिक उपपाद येते. 6 वेद हा कारण वेदाचं लक्षणच केलेलं आहे. इष्टाची प्राप्ती करून देतो अनिष्टाची निवृत्ती करून देतो त्याचं नाव वेद आहे महाराज. मग आता जे वेदाचा जो अर्थ आहे तो आमच्या गाथ्यातला तोच अर्थ आहे महाराज. कारण वेद वाचल्यानंतर जसं कल्याण तसं गाथा सुद्धा वाचल्यानंतर काय होतं कल्याणच होतं. आणि म्हणून गाथ्यातला जो अर्थ आपलं वेदातला जो अर्थ आहे तो गाथ्यामध्ये किंवा तत्वमसी अहम ब्रह्मस्मी आहे आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म किती वेळात 4 वाक्य आणि 4ही वाक्याचा अनुवाद महाराजांनी केलेला आहे. कारण आता काय मला असं वाटतं की तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा आम्हाला आम्हाला खरे की पहा खोटे के देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. मग वेदातले जे वाक्य आणि तुका बरं हे प्रमाण सारखेच आहे. आणि म्हणून हा तुकाराम महाराज नेमके कोण तर त्या सर्व सांगितलं त्याने तुकाराम महाराज हे वेदनिष्ठ आहे. महाराज ते नाही हो तुकाराम महाराज वेदनिष्ठ नाही. मग त्याला विचारलं काय हो तुकाराम महाराज कोण ते म्हणे तुकाराम महाराज धर्मनिष्ठ आहे. का धर्मनिष्ठ कारण तुकाराम महाराजचा गाथा तुम्ही वाचा त्याने सांगितलं. कारण आम्ही गाथा वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तुकाराम महाराज धर्माचं परिपालन करण्याकरता या लोकात आले असं महाराजांचे प्रमाण आहे. का बरं पाखंड्याचं खंडन आणि धर्माचं पालन धर्माचं पालन जातीमध्ये आपल्या संत महंतांनी अवतार धारण केलं हो. का बरं त्याचं कारण आहे आपण गाथा ज्ञानेश्वरी वाचल्यास नंतर आपल्या लक्षात येतं धर्मान लोक वागत आहे पहा. आज मी पंढरपूरला होतो शिकायला तर एक पंडित जे आले होते पहा काशी आपले काश्मीरचे पंडित. तर त्यावेळेला ते वास्कर दादाला म्हणे आमचे की 2 मिनिट मला बोलू द्या. 50,000 पब्लिक असं मला त्या सप्त्यामध्ये कारण मी होतो प्रत्यक्ष. तर त्यावेळेला तो माणूस म्हणला फक्त मला एक शब्द बोलायचं ते म्हणे का फक्त हिंदीमध्ये सांगायचं तो महाराष्ट्र के लोक बोले स्वार्थी आहे. आता असं म्हटलं पहा तर त्यावेळेला ते म्हणे आम्ही बोलायला 5 मिनिट दिली नाही आम्हाला स्वार्थी म्हणला लागला. तर त्यावेळेला त्याचं जे उत्तर आहे महाराज ते अत्यंत मार्मिक आहे पहा. त्याला सांगितलं मी महाराष्ट्राच्या लोकांना स्वार्थी म्हटलो 3 वेळेला म्हटलो एकच बोला ना मग का म्हटलं असं विचारा मला. तर त्यावेळेला त्यानं जे वाक्य सांगितलं ते महत्वाचं आहे. अरे या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीमध्ये सर्व संतांनी अवतार धारण केला. इथं संत नाही संतांची मांदियाळी आहे. आम्ही काश्मीरमध्ये राहिलो पंडितांचे मला असं वाटतं फार मोठ्या हाल तिथं झाल्या अपेक्षा झाल्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. या संतांच्या मांदियाळीपैकी एक संत जर तिकडे तुम्ही पाठवला असता तर आमची आज जी परिस्थिती ती आम्हाला भोगायला आली नसती. लक्षात आलं का आपलं नशीब आहे. आपलं नशीब आहे की 18 पगड जातीमध्ये आपल्या संतांनी अवतार धारण केला आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत मार्गदर्शन. आज पाहून तुम्हाला थोड्या लोकांमध्ये आपण हे सप्ताह जर पद्धत नसती महाराज तर यांना मार्गदर्शन कोणी केलं असतं. लक्षात आलं की याला काही सामान्य समजू नका तुम्ही. इथं जात नाही पंथ नाही धर्म नाही लिंग नाही. आणि जर कोणी आणत असलं तर मला आग्रहपूर्वक युट्यूबला कीर्तन आहे याला आणू नका. कारण हे मर्ग लाटा आल्या जातील पण 18 पगड जातीतला जो समाज एकत्र एक संघ अनादी कालापासून जो गुणगोविंदन राहतो मला असं वाटतं ती राहण्याची भूमिका ती परिस्थिती आज फक्त आपला संप्रदायचे तो एक ठेवू शकतो. आणि म्हणून पान महाराज व्याधशी आचरण धनुष्यचे वयो विद्या गजनस्य का कारण खूप ज्या किम नाम रूप मधिकम किम तत्सुधाम धनम वंश को विदुरशी यादव तथे रुग्रश किम पौरुषम कारण भक्त्यात शक्ती केवलम न पुनैर भक्ती प्रिय माधवा. कारण आमच्या देवाला जात पंथ लिंग वगैरे काही मान्य नाही. मला असं वाटतं ग्रह घातलं नाही मला त्यातलं वेदशास्त्री आलं का. आणि म्हणून मला तुम्हाला याच्यातला मुद्दा काय सांगायचा होता या पद्धतीने
महाराज धर्म आमच्या संत सांगितलं. आता नागनाथ बुवा आहे, आवाज कमी करा. नागनाथ बुवा आहे, मग तुम्हाला असा प्रश्न करायचा की वास्तू जर विचार केला, समजा तुम्ही मुंबई सारख्या शहरात गेले आणि शहरातून जर मागे आले, मला एक सांगा, तुमचं झोपडे आणि मुंबई सारख्या शहरात तुम्ही 7 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये राहिले. आता मला एक सांगा, तुमचं झोपडं तुम्हाला काही वाटलं, तुम्ही बाईला सांगितलं तुमच्या लेकर बाळा जा कीर्तनाला, आणि कीर्तनाला गेले, मला असं वाटतं आपल्या काय राखेलचा डबा काडीची पेटी घेतली आणि तुमचं झोपडं तुम्ही पेटून दिलं. पेटव का न पेटव? हा, कोण नाही पेटव? 7-7 8-8 मजल्याच्या घरावर आता इथं कर मत आपल्याला. हा, पेटव का न पेटव? ते म्हणते धमकी द्यायला मला, फक्त मी तुम्हाला सांगितलं माझा राग येऊ देऊ नका, तुम्हाला सांगितलं यांना कळून द्यायचं पेटावं का न पेटावं. हा, पेटावं का न पेटावं? मग न पेटावं, बरोबर बोलले ते. याला उभी देखोनी लोकांचे धवळारे आपुले तमारे मोडावे केली. लोकांचे धवळाला पाहायचं आणि आपलं गरीबाचं जर झोपलं असेल त्याच्यात स्वाभिमानानं राहायचं, लोकांच्या बिल्डिंग पाहून जळायचं नाही, याचं सांगायचं मावले. आलं लक्षात? चला आता दुसरा आहे, ब्राह्मण वैदिक आहे पण तो अत्यंत गरीब आहे. त्याच्यानंतर शूद्र, मला असं वाटतं शूद्र आहे पण तो संपन्न आहे, जातीचा नाही विचाराचा. लक्षात आलं का? संपन्न असलेल्या ब्राह्मणाने शूद्र, संपन्न असलेल्या शूद्राच्या घरी खावं का न खावं? चला बोला, थोडं लवकर. तुम्ही म्हणलं राग येत नाही मला, खावं का न खावं? अहो खाऊ नाही. साधने शूद्र घरी आणणे पकवान्य हाती बरवी, ते द्विजे केवी शेवावी दुर्बळ जरी झाला. आलं का? दुर्बळ जरी असेल तर त्याने ते सेवन करायचं नाही, कारण सेवन न करणं हा त्याचा स्वभाव आहे. चला नागनाथ बुवाला पर्यटक म्हणून तुम्ही बाहेर देशाला फिरत गेले, मला असं वाटतं आपलं घर सोडलं गेलं आता जालना मुंबई वगैरे शहरामध्ये, आणि जात असताना तुम्हाला तुमची बाई कुपण आहे घरी, समजा बरं का, कुपण आहे की नाही. मग आता देखणी नाही, पण या ती बाई आता तुम्हाला आवडली रस्त्याची, आता रस्त्याची चालताना तुम्हाला आवडली, मग तुम्ही एक 50,000 रुपये 50 रुपयाचा हार घेतला, तिला 50 रुपयाचा घेतला आणि त्या बाईकडे गेले सांगितलं, अहो बाई मी घरी प्रपंच करून थकलो, माझी बाई म्हणजे नशिबाने मला जी बायको प्राप्त झाली ती कुपण आहे आणि मला तू आवडली, आता मला असं वाटतं मी हार आणले तुला आणायचं काम नाही, आता मी तुला टाकतो. नाही ती देत नाही, सुंदर आहे. अहो नाही आज थोडंच आहे, आवडल्यावर काय करायचं? चला ऐका आता गोवी, एरवी जिया पराविया रंभेहून भराविया. एरवी ज्या परस्त्री आहे रंभेपेक्षाही सुंदर असू द्या, आपुली वनिता कृपण जरी झाली तरी भोगिता भरी जिया भरी. लक्षात आलं का? आपली पत्नी कृपण असेल, इतरांच्या पत्न्या रंभेपेक्षा सुंदर असेल, पण प्रपंच तिच्या संगत करावा, याचं नाव काय आहे? स्वधर्म. म्हणून त्या गीता भाषेमध्ये सांगितलेले परधर्मी जीविता किंतु स्वधर्मी निधनम आपली श्रेय करा. लक्षात आलं का? गीतेला सांगितलं स्त्रिया स्वधर्म युगुणा परधर्म स्वनिष्ठता, कारण स्वधर्मी निधन स्त्रिया परधर्म भयावा. गंधमादन नावाचं वानर कुंभकर्णाच्या हातात गेलं आणि त्याला सांगितलं बाबा नेमकं तू काय करतो? ते म्हणून काय नाही बाबा, तू एक आमच्या पक्षात. ते म्हणे कसं काय? तुला लंका नावाची करून देतो, नाही मग जमणार. ते म्हणे बाबा काय अध्यक्ष पद देतो? ते म्हणे नाही जमणार. बाबा तुला सचिव देतो मुख्य, ते नाही जमणार. मग ते म्हणे एकदा माझी एक इच्छा आहे, फक्त एक वेळेला तू आता जर दाबला तर तू रक्ताची चिरकांना उडतील तुझ्या, फक्त एकच वेळ तू रावणाचं म्हणतो जीवदान देतो. गंधमादन नावाचं वानर कुंभकर्ण काय म्हटलं माहिती का? थोडं मला तो गाला खाली घे. त्याला काय वाटलं नेमकं कामातच सांगत राहिला. जे गाला खाली घेतलं ते वानरला अशी मुसळ कुंभकर्णाच्या. ते कुंभकर्ण म्हणे मला वाटलं कामात सांगत तू तर मारू लागला मला. ते म्हणे तुला मारा लागलं नाही, आता काम उघड ठेवून ऐक. ते म्हणे काय ऐकायचं? मूर्खा ऐका त्या वानराची वाक्य मारा. मूर्खा अरे कुंभ कापा रावणाचं म्हणून जीवन जगल्यापेक्षा, का म्हणतो वानर? वाघ रावणाचं म्हणून जीवन जगल्यापेक्षा रामाचं म्हणून आता मला जगायचं नाही, याचं नाव स्वधर्म आहे. लक्षात आलं का? याचं नाव स्वधर्म आहे. पण हे सांगायचं कोणाला? ह्या पक्षातल्या लोकांना जाऊ. आलं लक्षात? उद्या आता नितीश कुमार आज गेलो दुसऱ्या पक्षात,
लगेच सरकार स्थापन केलं. याला अवसरवाद म्हणतात. आता या पक्षात लोकात निष्ठा नाही एक अवसरवाद हो. अरे द्या म्हणून स्वधर्म मला सांगा पालन करणं इतकं सोपं नाही. आणि स्वधर्म जरी लोकांना सर्व सुखाचा थारा मोडला दीपासरी हरपला प्रकाश जाय. अहो स्वधर्म ज्या क्षणात आपण त्याचा त्याग करू त्या क्षणात मला असं वाटतं सुख आपल्याला सोडून जातं. तशाप्रमाणे दिवा विजल्याच्यानंतर प्रकाश किती दिवसांनी जातो सांगते 2-3 दिवसांनी. अहो ह्या बायांना जाऊन विचारा दिवा येता क्षणी प्रकाश गेला. स्वधर्म ज्या क्षणात तुम्ही सोडला त्या क्षणात सुख तुम्हाला सोडून जातो. फक्त ध्यानात नाही आपल्या. आणि म्हणून मग तुम्हाला एक सांगायचं की हे आम्हाला संतान सांगितलं हे संतान सांगितलं म्हणून आम्ही जागेवर या एवढं सांगून तर नाही राहणार. लक्षात आलं का लोक आहे का ना. आणि आता कीर्तनात बी आता वेगवेगळ्याच पद्धती सुरुवात झालेली. संत मानण्याचे कितीतरी दृष्टांत आहेत महाराज. आता तुम्हाला सांगायचं मला हा स्वधर्मनिष्ठ होता म्हणून त्याने आपला मुद्दा मानला की तुकाराम महाराज धर्मनिष्ठ आहे. मला वाटतं तुकाराम महाराज हे भक्तिनिष्ठ आहे का. त्याचं कारण तुकाराम महाराज विचारलं महाराज तुम्ही भजन कधी करतो. महाराजांनी याच्या उलट सांगितलं मी भजन कधी करत नाही. कारण मला जागृती स्वप्न सुसुप्ती सुद्धा मला कळत नाही. हा सत्य रामूर्ते कालम नाही वेदांत चिंतया म्हणजे उठली झोपल्यापासून मला असं वाटतं जागे होईल जन्मल्यापासून मरेपर्यंत अहो रात्र चिंतन रात्र ही कळत नाही आणि दिवस कळत नाही. चौथा म्हणला 5 उठला पा आपला चौथा उठला ते म्हणलं नाही हो मला असं वाटतं तुकाराम महाराज खऱ्या अर्थाने जर विचार केला तर हे ज्ञाननिष्ठ आहे. कारण तुकाराम महाराज विचारलं महाराज देव कुठे हो. याच्या उलट महाराजांनी सांगितलं मी खरं सांगू का देव कुठं नाही हो. का बरं कारण आमचा विठ्ठल पाहिला विठ्ठलाची किंवा असे की याच्यात एक प्रमाण देत असताना देशतः कालतः वस्तुतः परिच्छेद रहित अशी वृत्ती होणं म्हणजे देश काल वस्तू भेद लक्षात आलं. आमच्या देशाने परिच्छेद नाही कारण व्यापक आहे. कालाने परिच्छेद नाही कारण नित्य आहे. वस्तूने परिच्छेद नाही कारण सर्व गत आहे. लक्षात आलं का. पण आता सांगत आहे कोण आता वास्तव जर विचार केला मग तुम्हाला सांगायचं की आमच्या ब्रह्मसूत्र भाषेमध्ये एक विषय गेला बा ब्रह्ममय शब्दाचा अर्थ सांगत असताना मय हा एक विकारी शब्द आहे. मय हा एक प्राचुर्य अर्थ आहे आणि मय जो शब्द आहे मला असं वाटतं पूर्ण अर्थ. ब्रह्मसूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं जसं पंढरपूरला मी होतो 97चा पूर होता. पुरामध्ये तिथे वर्तमानपत्र भरगच भरून याचे महाराष्ट्रभर की बा तुम्ही आता होईल तोपर्यंत आषाढीचं काल आहे पण पूर आलेलं आहे. पूर्ण पंढरपूर काय झालेले बोला हा जलमय झालं. आता इथं काय आलं जलमय इथे शब्द आला का नाही. पंढरपूर जिकडं पाहो तिकडं आता मला असं वाटतं जलमय मग मय शब्द आपण काळजी घ्यायचं इथं आलं का. जिकडं पाहो तिकडं जलच जल. तसं तुकाराम महाराज विचारलं महाराज
तुम्हाला हा परमात्मा विष्णू कुठं दिसतो? महाराजांनी सांगितलं, महाराज विष्णुमय विष्णुमय आता पाच उठला ते म्हणणं हो मला असं वाटतं तुकाराम महाराज ना धर्मनिष्ठ ना वेदनिष्ठ ना भक्तिनिष्ठ ना ज्ञाननिष्ठ. मग आता तुकाराम विरक्तिनिष्ठ विरक्ती जगात वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे फक्त असा शब्द उच्चारला. तुम्हाला कोणाची आठवण होती? झोपले होते का? तुकाराम जगामध्ये वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असं म्हटलं लगेच तुम्हाला मी काही नाव उच्चारलं नाही पुढं लगेच तुम्हाला कोण आठवतात? हा तुकाराम महाराज. कारण वैराग्याने सांगितलं मी तुकाराम महाराज वरलेले. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे एकदा बाईने मंगळसूत्र घातलं तर ती त्याच्या नावाला आपला शेवट करते का नाही? तसं ते वैराग्याने तुकाराम महाराजशी लग्न केलं. त्यांनी सांगितलं आता मी कोणाशी वरणार नाही कारण मी पतिव्रत आहे. माझा नवरा भक्त जसं ती पतिव्रता बाई सांगते आता मी ज्याच्याशी लग्न केलं तोच माझा नवरा. तसं वैराग्य महाराज तुकाराम महाराज सोडून कधीच राहू शकत नाही. आतापर्यंत वैराग्यवान त्याच्यानंतर होऊन गेले मागे होऊन गेले पण पहा वैराग्य म्हणलं तुम्हाला कोण आठवतो? तुकाराम महाराज. काय कारण त्याचं? कारण आता विषय अनुकूल असा आहे का? विषय अनुकूल असावा आणि विषय अप्राप्त असावा आणि तो विषय जर चालून जर आला तर 100% आपल्याला तो विषय घ्यावा वाटत. समजा आता तुम्हाला म्हणजे धन आवडतं का? समजा एक सोन्याचा हंडा आहे आता आवडतं नाही सांगा लवकर. मग दुसऱ्याला धरायला मला तुम्हाला नाही आवडत नाही मग तुमचं तरी आहे ते मला द्या. मग खोटं नाही बोलणार तुम्ही. लागणार भाऊ बोलणं सोपं आहे. आम्ही कदर बारा शिकू मेळ लागत कोण हे खिशात घालून जावं लागलो. तुम्ही सांगता मला आवडत नाही म्हणलं कसं आवड आता. चला आता मूळ मुद्द्यावर या. तुकाराम आपा विषय अनुकूल असावा अप्राप्त असावा उपलब्ध असावा. तो विषय 100% घेतल्याशिवाय माणसं राहत नाही. अहो तुकाराम महाराजला विषय अनुकूल होता. चिमणी नावाची बाई आली होती. आलं का? एकांत होता चालून आली होती. गावातली नंबर 1 ची ती देखणी होती. आणि महाराजांनी सांगितलं आई तुम्ही आल्या की मला असं वाटतं माझ्या आईचंच ध्यान आलं मला. आल्या तुम्ही आता आल्या तुम्ही माग जा. हे कोणाचे वाक्य मला? अहो जाय तू माते न करी साया विष्णुदास तैसे
अहो त्याचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांवर झाला. आणि मध्ये महाराज जर चांगला वागला की पुढारी चांगले वागल्याशिवाय राहतच नाही. आता महाराज बिघडला म्हणून पुढारी बिघडले. लक्षात आलं का? आता सध्याचं वातावरण आपण पाहतो अत्यंत दूषित मलिन झालेलं. मला तुम्हाला याच्यात मुद्दा सांगायचा, महाराजाच्या वागण्यामुळे शिवाजी महाराजांवर परिणाम झाला. कारण त्यांना घरा आणून दिलं होतं. आलं का? कारण त्यांच्याकडे चालून बाई आली होती. कारण आपले जे सरदार आहे त्या सरदारांनी पाहिले, अरे शठम प्रतिशठम जशा असतं आपल्याला उत्तर द्यायचं. सरदारची काही चूक नव्हती. आपल्या मैदानांना मला असं वाटतं घराच्या बाहेर काढणं, हाफ मर्डर करणं, बलात्कार, अत्याचार, अनाचार करणं आणि विहिरीची विहिरी पाण्यानं भरलेल्या रक्ताच्या मला असं वाटतं पाठव होऊ लागले. एवढा अत्याचार दिन 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 अल्लाह असं करत करत मला असं वाटतं हे सर्व लोक आपल्या गावात खेड्यापाड्यात मागं तुडीत यायचे आणि अत्याचार करायचे. मग आता आपल्या सरदारचं काय चुकलो? आपल्या गावात जर येऊन ते धरत होते, याच्यापेक्षा या सरदारने कल्याणच्या सुभेदाराची सुनबाई आणली पकडून. लगेच महाराज सांगितलं, महाराज ही एक बाई घ्या, अत्यंत आवडीची देखणी बाई आहे आणि बात अडचण नाही. आणून दिली महाराज. आणि आणून दिल्याच्या नंतर शिवाजी महाराज असे 15 मिनिट त्या बाईकडे पाहत राहिले. तर त्या बाईला वाटलं की बुवा हे मराठीकडे आले की आता मला लिहा लागला. तर तो शिवाजी महाराजच्या डोळ्यातून पाणी आलं पाहताना. आणि मग तिला जरी सहानुभूती तयार झाली, काऊन रडायला लागली. ती म्हणे आमची आई तुमच्या सारखीच दिसती म्हणून तुमच्याकडे पाहत नसतो. पहा शिवाजी महाराज वाक्य महाराज. आणि मग त्यावेळेला ती बाईला वाटलं की 100% मी तर आता बचाव झाला माझा. असे होते महाराज आपले. अरे का? आणि त्या महाराजांनी सांगितलं जा आता माझं. महाराज स्वैराबाई, तुळाबाई, आमच्या सईबाई सर्वांनी त्यांना अगदी पुरणपोळीचं भोजन, साडी चोळीचा आहेर केला, डोरीमध्ये घातलं, सुरक्षेची कल्याणला जाऊ दिलं. सरदार मागं पुढं. आणि मग त्या बाईला हे म्हणे हे काठीलातून बाटून आली, आपल्याला घ्यायचं नाही. आलं का? त्यावेळेस सासरान त्यावेळेस ती कडाली महाराज अगदी विजेसारखी कडाल्याने सांगितलं, अरे अल्लाह हो अकबर इलाह अल्लाह असं म्हणून तुम्ही नमाज पढ़ता, म्हणजे याचा अर्थ है पण अल्लाह आसमान पे का भूमि पे रहता बोले हमने और तुमने देखा नहीं, पण तुम्ही अल्लाह पहचानना अल्लाह देखना है, ज्या वही शिव अल्लाह है. मला तुम्हाला याच्यातून हे सांगायचं. मग शिवाजी महाराज जाऊन विचारलं आम्ही की महाराज तुम्हाला कसं काय वागायला लागले तुम्ही असं. ते म्हणे हो तुकाराम महाराज आम्ही त्या जिल्ह्यातले महाराज. या महाराज तसे वागले, शिवाजी महाराजांवर परिणाम झाला, पुढे स्वामी विवेकानंदावर परिणाम झाला. मग एवढं सांगायचं सोने रुपये आम्हा मृतिके समान वैराग्याचं लक्षण. आलं का? जायचं मातेनं कधी साया वैराग्याचं लक्षण आलं. आणि मग त्याचा परिणाम झाला. हे कोण हो? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज 5वा म्हणू लागला. आणि 6वा उठला ते म्हण नाही तुकाराम महाराज वेदनिष्ठ नाही, धर्मनिष्ठ नाही, ज्ञाननिष्ठ नाही, भक्तिनिष्ठ नाही, विरक्तिनिष्ठ नाही. कारण हे तळमळ करणारे महात्मे होते. ते म्हणे तुकाराम महाराज जगाचं कल्याण व्हावं असं तळमळ करणारं व्यक्तिमत्व म्हणजे तुकाराम महाराज. हे जन न देखावे हे तसे कळवाला म्हणून. आता हे 6 जण म्हटले आपली झाली मत, पण नेमकं सिद्धांत का? नेमके महाराज कोण? चला म्हणे महाराज कोण. मग आले देऊला. काही लोकांना विचारलं इथं तुकाराम महाराज. ते म्हणे इथं तुकाराम महाराज कोण नाही, पण मोऱ्याचं तू काय काय मोक आहे गावातल्या महाराज ही किंमत जाऊ दे ना. पण नेमकं पुढे ते तरी सांगा. ते म्हणे ते इथं नाही तर गावातून काढून दिलेले आहे. कोपला पाटील गावीचे लोक. आता माझं भेद कोण झाले गावातून? नेमका शेवटी पाटीलच कोपला त्या गावातून काढून दिलं. म्हणजे आता हाही तरी पुढं ते म्हणते भंडारा डोंगरावर. हे महाराज लगभग गेले दर्शन घेतलं. महाराज सांगितलं महाराज कृपया आम्ही तुमच्याकडे आलो. ते म्हणे बरं झालं, पण नेमकं काम काय सांगा. ते म्हणे काय नाही, नेमके तुम्ही कोणी असं संशोधन आमचं चालू आहे. ते म्हणे कसं काय? याला विचारलं ते म्हणे वेदनिष्ठ, याला विचारलं ते म्हणे धर्मनिष्ठ, याला विचारलं ते म्हणे ज्ञाननिष्ठ, याला विचारलं ते म्हणे भक्तिनिष्ठ, याला विचारलं ते विरक्तिनिष्ठ, याला विचारलं ते म्हणे तळमळ करणं व्यक्तिमत्व तो करा. तुम्ही हे विचारला आले होय आम्हाला. अरे आम्ही तुमचा त्याग करून अशा लोकांचा इकडे आलो आता. अरे का तुम्ही आता पुन्हा आमच्याकडे झाले का? तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मारक. पण ते प्रामाणिक होते महाराज. ते म्हणे आम्ही तार्किक नाही महाराज, आम्ही तुमचे भक्त आहे, तुमच्यावर संशोधन चालू आहे. नेमके तुम्ही कोण? त्यावेळी तुकाराम महाराज सांगितलं आता मी कोण आहे जर सांगत बसलो तर मी कोण आहे हे सिद्ध होत नाही. लक्षात आलं तुमच्या? मी जर आता म्हणलो की आता मी फार मोठा तर मी माझ्यासारखा मूर्ख कोण नाही. मी जर सांगू लागलो मी अमुक आहे
तो कोणीच नसतो हे ध्यानात घ्यायचं. तुकाराम महाराजांनी अत्यंत आवडीने सांगितलं, मी कोण आहे आता हे मला नका विचारू, मी ज्यांची भक्ती करतो जा पंढरपूरला त्यांना विचारा, कारण मी कोण आहे हे मला माहित नाही. आणि तुम्हाला जर विचारायचंच असेल तर तुम्ही पांडुरंगाकडे जा. तुकाराम म्हणे नव्हे, दिसतो मी तैसा आणि पुसणे ते पुसा पांडुरंगा. महाराज हे म्हणे पांडुरंगा विचारायचं तेवढं हो, आणि लगेच पंढरपूरला निघले. माझं या दमच निघाला. आणि संशोधकाची वृत्तीच असते माझ्या तुम्ही दादाला विचारा, काकडे महाराजला, आपले संतोष महाराजला विचारा, ज्या त्या क्षेत्रात ते तज्ञ ना, एखादं बोल दुसऱ्याचं चांगलं जर ऐकलं त्यांना झोप येत नसते, त्याला वाटतं मी कसा वाजवतो असं. यांना राग जर आपल्या जिजानं, मला असं वाटतं आमच्या स्वामींनी कोणता गाला तर हे गुणगुणारे गुणगुणा कधी तो आठवतो पुन्हा 100% आपण म्हणण्याशिवाय राहत नाही. आणि मला सुद्धा तेच महाराज आमच्या भाऊनी कोणती प्रक्रिया कुठं सांगितली होती, मला असं वाटतं हे द्या आता त्याचा उपयोग झाला. आता सध्या ते कामाला आपण घेतलं आता सध्या याचा उपयोग व्हावा मला ही भाऊची कृपा आहे. नाही तर सांगायचं तात्पर्य आपलं नाही, मोकळपणातून सांगितलं पाहिजे. कारण एक नियम असा आहे, तसं तुकाराम महाराज कोण हे ज्यावेळेला देवाला लगबगीन संशोधनाची वृत्ती महाराज पंढरपूरला गेले. देवाला सांगितलं बाबा बरं झाले, चंद्रभागा स्नान ते म्हणून झालं, पुंडलिका दर्शन ते म्हणून घेतलं, काही खाणं पिणं ते म्हणून झालेले, एक काम करा दर्शन घेतलं आमचं ते म्हणून घेतलं, आपल्या आईसाहेबाचं म्हणजे आमच्या बायकोचं ते म्हणून घेतलं, आलं का त्याचा परिणाम ते म्हणून काय अडचण नाही. मग एक काम करा, आता इथं नका थांबू तुम्ही. ते म्हणे आता काय करा, ते म्हणे तुम्हाला उत्तर जर हवंय तुकाराम महाराज कोण आहे तर मला तुम्ही आधी विचारलं बरं आहे, पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही डायरेक्ट सावळीमध्ये जा. ते म्हणते तिथं कोण आहे, ते रामेश्वर भट्ट आहे, त्यांनी कालच मोजमाप केलेलं आहे आणि तुम्ही आता जाऊन लगेच विचारा. कारण माझं काल तारोजून भाऊला आमचं माफ केलं त्यांनी आणि त्याच्यामुळे तुम्ही जा. नेमकं तुकाराम महाराज तुम्हाला कोण आहे ते सांगते. डोळ्यात असू आले हो. ते म्हणे एवढे मोठे तुकाराम महाराज, आलं लक्षात, एवढे मोठे तुकाराम महाराज आम्हाला कसे कळले नाही की ब्रह्म तुकाशी आले हे ध्यानात घ्या. तुका ब्रह्माशी नाही, याच्यात बारकावाच आहे. एखादं आता महाराष्ट्रामध्ये एखादं जर भाषण करत असेल तर अरे यायचं सारखं मोदी सारखं भाषण करते असं म्हटलं तर बरं, पण हे भाषण करायला बापरे मोदी यांच्यासारखं भाषण करतो म्हणलं बरोबर कोण आहे की नाही. मोदी यांच्यासारखं नाही, यांच्यासारखा मोदी नाही, मोदी सारखं हे करत असेल. महाराज तुकाराम महाराज सारखे ब्रह्म नाही, हो तुकाराम महाराज सारखं ब्रह्म नाही. ब्रह्म आपला ब्रह्म तुकाराम महाराज सारखं ब्रह्म ब्रह्मासारखे तुकाराम महाराज नाही. ब्रह्म कसं आहे असं कोणी प्रश्न केला तर ते तुकाराम महाराज सारखे एवढे मोठे माझे ब्रह्मा सुद्धा खरी आणण्याची ताकद म्हणजे आमच्या महाराजांची. ब्रह्म तुकाची आले आलं का. ब्रह्म ब्रह्म म्हणजे ब्रह्म असे ब्रह्मदेव वेगळा. कारण रजोगुणात अवच्छिन्न जे चैतन्य त्याला ब्रह्मदेव म्हणायचं, सत्वगुण अवच्छिन्न चैतन्य त्याला विष्णू म्हणायचं, तमोगुण अवच्छिन्न चैतन्य जे आहे त्याला शंकर म्हणायचं. आणि ब्रह्म आमुचा प्रकृती पहिलकडील भाव आलं का. म्हणजे तिन्ही गुणाच्या आतील जे असतं त्याचं नाव ब्रह्म आहे. जे कुठल्या प्रकारच्या गुणाने रहित असतं त्याचं नाव ब्रह्म आहे. आलं का. एक महाराज सांगितले हा
की ब्रह्मदेव तुकाराम महाराज बरोबर झाला नाही नाही ब्रह्मदेव तर ब्रह्मदेव तुकाराम महाराज ब्रह्मदेव कसे राहील अहो ब्रह्म पाण्याची भडशे न चुकतीची पुनरावृत्तीचे ओळशी ब्रह्मदेव म्हणजे कोण आहे महाराज कारण ज्याला जन्म तो फक्त आपण ब्रह्मदेव सारखे असं तरी फक्त आपण लहान जीव आहे तो मोठा जीव पण जीवच ते तुकाराम महाराज नाही ब्रह्म म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे असलेलं निर्गुण एक अखंड सचितानंद घनस्वरूप मला सोबत सजते विजयते भेदाने रहित त्याच्यानंतर प्राग भाव प्रदोषाभाव स्वाभाविक अभाव इत्यादी अभावाचा अप्रतियोग त्याच्यावर आपलं भरपूर खुलासा सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार जगात मतीनं लखायची मतीनं लखाय जो नाही शुद्ध अपार त्याचं नाव ब्रह्म आहे आता मला एक सांगा असं जे ब्रह्म तेच तुकाशी आले ते म्हणे महाराज आता आमच्या लक्षात आलो हो पण एवढे मोठे तुकाराम महाराज कसे आम्हाला कळले नाही याला दमनिक होतो का पुन्हा तुकाराम महाराज आणि महाराजकडे गेले सांगितलं महाराज फक्त आमचा एकच प्रश्न आहे आम्हाला काही प्रश्न करायचा नाही बोला तुम्हाला एवढी जी अवस्था प्राप्त झाली आम्ही विचारून आलो पण ही अवस्था प्राप्त झाली ही कशामुळं मग महाराजांनी सांगितलं भल्या माणसं त्याला विषयाचा विसर पडला विषयी विसर म्हणजे इथं विषय नष्ट नाही सांगितलं महाराजांना विषय नष्ट झाल्यावर ब्रह्मरस फसवला असं नाही विषयाच्या ठिकाणी विसर पडला पाहिजे आता याच्यात आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे महाराज काही गोष्टी जगात अशा याचा काही गोष्टीचा विसर पडला पाहिजे आणि काही गोष्टी अशा याचा विसर पडू नये बरं का आता मी तुम्हाला लागणार भाऊ मी असं तुम्हाला प्रश्न करतो 5 गोष्टी अशा आहे की नाही विसर पडणं चांगलं आहे का पडणं चांगलं नाही चांगलं आहे बरोबर विसर पडणं चांगलं आहे आई बापाचा नाही देवाचा नाही वेदाचा नाही शास्त्राचा नाही आणि स्वस्वरूपाचा नाही 5 गोष्टी अशा आहेत आणि 2 गोष्टी अशा आहेत 5 गोष्टी अशा आहे की याचा विसर पडता कामा नये आणि 2 गोष्टी अशा आहे की याचा विसर पडलाच पाहिजे उदाहरणार्थ आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही ज्यावेळेस म्हणजे आईच्या उदरात होते त्यावेळेस बाहेर यायची इच्छा होती ना तुम्हाला कशासारखी आतच बसली हा मग इच्छा होती पण तुम्ही आलोच होते की नव्हते देवा फक्त मला इथून सोड चिंतन केल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हाला हा जो देव दिला कोण दिलेला कोण दिला आहे बो अहो स्वतः कारण हे तुम्हाला ते आईनाच दिला आईना बापा बरोबर याच्यात काही बात नाही पण महाराजांचं एक प्रमाण असं आहे त्याच्यातला जो जीव आहे तो कोण दान द्याला
त्याचा विसर देवाचा विसर पडू नये. ये आता तुम्हाला जन्म दिला, कोण दिलेला आहे? आता बोला, जन्म कोण दिला? आई. आता म्हणा ना, आई बापाला. तुम्हाला जीव देवान द्याला, तुम्हाला जीव देवान द्याला, पण हा जो दे तो कोण द्याला? मातृ पितृ घातात अन्न, माता पिता यांनी खाल्लेलं अन्न, त्यापासून निर्माण झालेलं रेत आणि रक्त, त्यापासून तुमच्या पिंडाची काय झालेली निर्मिती झाली. आता मला सांगा, यम माता पितरो क्लेशम संहिते संभवे नुना न तसे निष्कृती शक्य करतो वर्ष शतैरपी. आता आपल्या शास्त्राने सांगितलं मला, ज्या माता आणि पित्याने आम्हाला जन्म दिला त्यांचा विसर पडला पाहिजे. हो, हा विसर नाही पडला पाहिजे. ऐक तुम्हाला आई वडील सांभाळले का नाही तुम्ही? आई वडील नाही, पण सेवा घडली असं ना तुम्हाला. का बाय तू सेवा केली का आईच केली? आई वडीलच केली. मला एवढं सांगायचं, प्रमाणे घेऊन पण हे खरं आहे ना. नाही तर अलीकडे आता आमचे बी लोक नुसतं आई माझी मायेचं सांगत सुटले, आम्हाला कोणीच आली ना. सगळ्यात पहिलं वागायची पाळी आली महाराज लोकांची. महाराज म्हणजे सांगणाऱ्याकडं थोडं तरी किंमत बरं असो, कण भर तरी एखाद वेळेस सांगणारे ज्यावेळेला अंमलात आणतील ना, तर त्यावेळेला ऐकणारे 100% अंमलात आणतील. आलं का? कारण एक वेळ महाराज त्याचा प्रभावच असतो. गुरुजी आमचे एका आमच्या गावाकडून बाजू मृतमध्ये आले आणि आल्याच्या नंतर असे की ते म्हणले, बाबा या ढ्यागलेच कोंबडे बकरा लोक याला सांगा बरं समजू. तर गुरुजी म्हणे सांगायचं काम नाही, उद्यापासून बरोबर सोडते. ते म्हणून कसं काय? ते मी आलो म्हणजे सुटलो, मी इथं आलो म्हणजे सुटलं झालं. त्याचा परिणाम शक्तीपात होता माणूस. एका महात्म्याने कृपा दृष्टीने जर पाहिलं तर ते गावाचे गाव सुधारले, अशी ताकद मागच्या महात्म्यात होती. आता वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवते. यदिदाचरिती श्रेष्ठ तत्व देवे तरोजना. मग एवढ्या लोकांनी एवढा त्याग केला आपल्यासाठी. मला असं वाटतं आज वारकरी संप्रदायाला सुवर्णाचे दिवस आले. वारकरी संप्रदायात भरपूर लोक असं आहे की वारकरी संप्रदाय रूपी आई ही आता आम्हाला पैसे द्यायला लागली, मान द्यायला लागली, म्हणजे दूध द्यायला लागली. महाराज दूधच प्याना, पण लेकर एवढे भाव चढले ते आईचं रक्त सुद्धा प्यायला लागले आता. तर त्यावेळी ते रक्त पिऊ नका, ते दूध पाहिजे. लक्षात आलं का? पैसे गीतेचे हे दूध होते, वक्त करून पाळठाते दुभिन्नने जगापुरते श्रीकृष्ण काय. आता याच्यापेक्षा काय सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला सांगतो. काय सांगत होतो मी? जीवाचा आपण देवाचा विसर पडू नये, ज्याने जन्म दिला आपल्या माता पित्याचा विसर पडू नये. आणि तिसरं काय कारण आहे? तिसरं असं वेदाचा विसर पडू नये, कारण इष्ट प्राप्ती मला असं वाटतं प्राप्त करून देण्याचं काम आपल्या शास्त्राने सांगितलं महाराज. म्हणून शास्त्र म्हणेन ते चांगलं, म्हणजे शास्त्राचा विसर पडू नये. आणि पाचवा महत्वाचा मुद्दा काय आहे? स्वस्वरूपाचा विसर पडू नये. समजा या 5 गोष्टीचा जर तुम्हाला विसर पडला तर तोटा काय हो? महाराजांचं प्रमाणित आहे. ज्यांना याचा विसर पडला त्याची फार मोठी हानी. पडू देऊ नका, वेदाचा विसर पडू देऊ नका, शास्त्राचा विसर पडू देऊ नका, आई बापाचा विसर पडू देऊ नका. आणि 5वी गोष्ट सांगितली स्वस्वरूपाचा विसर पडू देऊ नका. मग आता 2 गोष्टी अशा आहे की त्याचा विसर पडलाच पाहिजे. पण ते पहिले म्हणजे मी ज्या 5 सांगितले त्याचा विसर पडूच नाही. आणि 2 गोष्टी अशा आहे की याचा विसर पडलाच पाहिजे. उदाहरणार्थ एक हे अहम आणि दुसरे मम. अहम ममतेची अलवड सवडी, माते न पोतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची उथडी डोळते ठेली. म्हणून सांगा त्याच्यामध्ये मम मध्ये विषय आले बरं का. त्या मम मध्ये पहिला ना आमचा विसर पडला पाहिजे. तुमचं नाव काय? नागनाथ. हो आलं का? तुमचं नाव नागनाथ आहे. मग मला सांगा हे नागनाथ नाव आहे किती दिवस होते? किती दिवस राहणार आता? मरेपर्यंत राहणार. नंतर मग अगोदर होतं का तुमच्या जन्माचं नागनाथ? नाही. बरं पुढे राहणार आहे का?
नाही मग पुढे राहणार नाही अगोदर नव्हतं मग मुरगदेव तुमच्या भागात सकाळी असतं संध्याकाळी संत जेव्हा मोकळे हसायला लागले ना बरोबर ना मुरगदेव तुमच्या भागात सकाळी असतं संध्याकाळी दुपारी तिसरंच उत्तर दिलं तुम्ही आले का ऐका आता मी तुम्हाला हा विषय पटवून देतो विषयाच्या ठिकाणी विषयाचा विसर का पाळला पाहिजे त्याचं कारण सांग तुम्हाला मुरगदेव सकाळी येत संध्याकाळी तुम्ही काय म्हणले आम्ही काय म्हणतो मुरगदेव सकाळी संध्याकाळी तुम्ही काय म्हणले दुपारी बरोबर मग मुरगदेव सकाळी नाही संध्याकाळी नाही दुपारी आहे म्हणून ज्याची उत्पत्ती नाही आपलं ज्याची सुरुवात नाही ज्याचं शेवट नाही जे मधातच दिसतं ते खोटं असतं जे सुरुवातीला नाही जे शेवटी नाही जे मधातच दिसतं ते कसं असतं खोटं असतं बरोबर ना मुरगदेव सकाळी नाही मुरगदेव संध्याकाळी नाही मग ते म्हणून तर ऊर फोडून मुरगदृश्या पिळते समृणी विसरुणी जळते मग तोय बुद्धी बरडी ते ठाकून येते मृग ऐकले जलक बुद्धी आम्ही धावचा हा मृग एक शास्त्रकार सुद्धा मध्ये जलक बुद्धीने धावणारा मृग 5 वाजेला ज्यावेळेस तर ते जल दिसत नाही त्यावेळेला ते मागं पाहतं तर पाणी पुढं पाहतं आता त्याकडून खाली येता येत नाही शेवटी ते हरणं मरून पडते माग असं वर्णन सुंदर प्रमाणे पण आता लक्षात ठेवा ऊर फोडी तसं मुलगा जगात आपल्यात काहीच बदल नाही विषयाच्या ठिकाणी तपासत्या साऱ्या लोकांना तुम्ही ज्यांच्या वयाला अनुसरून विचारा समजा तुमचं वय आहे की नाही आतापर्यंत तुम्ही सुखाचं संशोधन केलं सापडलं तुम्हाला विषयात सुख सापडलं का लागलं बुवा तुमचं लहानपण केलं की नाही तुमचं तरुणपण बी केलं की नाही तुमचं आता प्रौढपण आलं की नाही आता प्रौढपण आलं तुम्हाला वय किती तुमचं वय मग आलं ना प्रौढपण मग आता पुढे म्हातारपण येणार आहे पण इथपर्यंत सुख सापडलं का विषयात विषयात सुख सापडलं नाही का विषयात सुखच नाही सापडलं नाही बरं हबा हरपलं बरं का बरोबर ना सापडलं नाही का सुख ना हबा असतो तर सापडलं असतं ना असतो तर सापडलं असतं याच्यात नाहीच बरं जाऊ दे तुम्हाला नाही सापड तुमच्या बापाला चालला तुमचं आता पुढे राहिलं तुमच्या वडिलांना सापडलं त्या जाऊन विचार करतो तुम्ही नाही बरं तुमच्या वडिलांना नसेल माहिती आज तर विचार प्रमाण याच पण विषयात त्यांना सुख सापडत का विषयात बाहुले
की बेगळाची भाऊनी आपल्याची सावली. म्हणजे मी याचा अर्थ आहे की विषयात मला सुखच नाही ना. मला मूळ मुद्दा सांगायचा, एक मुलगा खर तर दुपारी जेवायसाठी घरी आला. आजीने सांगितलं आजी मला शाळेत जायचं लवकर वाढवून दे. आता आजीचं काम होतं गोधडी शिवून. आजी गोधडी शिवत असताना मला असं वाटतं मागच्या खानात बसली ती गोधडी शिवत होती. मुलाला वाढून दिलं आणि माझं ज्यावेळेस गेली महाराज त्यावेळेस त्या आजीनं पाहिलं सुई सापडा नव्हता म्हातारा माणूस. बऱ्याच वेळ ते पोरग जेवलं बी शाळेत गेलं आणि शाळेतून 4-5 वाजता आलं तर ती मत तेव्हापासून 1 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत सुई पाहत होती लागणार. मग ते मुलगा म्हणला आहे मी गेल्यापासून तू काहीतरी चाप येते मला सांग ना काय चाप येते. ते म्हणे मेल्या तुला वाढून देवाच्या नादामध्ये मागच्या खानामध्ये हे सारी सुई हरपली तेव्हापासून पाहते म्हणे मी. आणि एकदम मला दिसना मी. आणि ते म्हणे आहे मग आता चल ना मग तुला जर इथं दिसा ना इथं जर अंधार आहे तर मग गल्लीत उजेड आहे आपण तिथं तरी दोघं मिळून पाहू आपण. आणि मग मला ते उजेडात आले बा आले का भरपूर बराच वेळ लागेल उजेडात सुई पाहायला सुरुवात केली. इकून दादू पाहतो इकून आजी पाहते. आणि मग ते ग्रामपंचायत काही मेंबर आले ते म्हणजे बाबा आपल्या लाईटचा तर उपयोग झालेला आहे. आता जसे लावलं हे काहीतरी उजेडात पहा लागले बरं आपण लाईट दिली त्याचा परिणाम म्हाताराने आपल्या म्हातारीने म्हणून ते मेंबर आले त्यांनी सांगितलं आजे बराच तास झाला मी पाहतो तुम्हाला का पाहता तेव्हा सुई ते मी पाहू लागला 10-20 मिनिटं. मला मी म्हणजे बरं मीच लावून दिली त्याच्यामुळे त्याच्या आनंदात ते पाहू लागला इकून पाहा तिकून पाहा. ते म्हणे आजे मला बी दिसा ते पोरगं म्हणतो मला बी दिसा. मग आजीने विचारलं आजी कस काय सापडा कारण कवा शिक पडली होती ती गरम मला दुपारच पडली होती म्हणे. असं आणि इथं कस काय आलं तुम्ही दुपारी ती मग इथं नाही मागच्या खालात पडली. मग इथं जाऊन पाहा लागले मग तिथं अंधार होता इथं सुईकडे पडली मागच्या घरात खाला मागच्या घरात का पडली सुई आणि पाहा लागलं उजेड. जिथं उजेड आहे तिथं सुई सापडलं तर जिथं पडली तिथं सापडलं असं एवढं कळलं तुम्हाला. तर जिथं वस्तू हरपली तिथं जर पाहिली तर ती सापडलं. वस्तू हरपली एकीकडे आणि पाहता तुम्ही वाया भरी हो जिथं हरपली तिथंच वस्तू पाहिली तर सापडत का जिथं हरपली नाही तिथं पाहिलं सापडत. हो नानक बुवा जिथं वस्तू हरपली आपण तिथंच पाहायला पाहिजे. मग सुख नावाची वस्तू प्रपंचात हरपलीच नाही याचा अर्थ आहे ती प्रपंचात नाहीच आणि तिथं आण पाहायला लागलो तिथं काय आण पाहायला लागलो सुख पाहायला लागलो. महाराजांना सरळ दिसतं या विषयामध्ये सुख नाही. लक्षात आलं का. आणि म्हणून त्यांनी नुसतं विषयाचा विसर नाही निषेध विसर म्हणजे महाराजांनी सांगितलं मी नुसतं विसर नाही म्हणजे निषेध म्हणजे मुळातच याला खालून टाकलं विषयाचा विसर पडला आणि तेव्हा मला ब्रह्मरस माझ्या अंगामध्ये ठसला. किंवा ज्यांच्या ब्रह्म एकच झालं माहिती का ह्या भगवत असं आपण जर चिंतन केलं आपल्याला काही वेळ नाही भेटला पण आता असं जर चिंतन केलं समजा नाना काकडी आणली काकडी खायची बरं का नाही तर म्हणतात आता खायची जर काकडी आणली आणि गपड खाली काकडीचं आणि इळ्यावर इळी कापायची. आता इळी पडली काकडीचं काय होणार वरून इळी पडली काकडीचं काय होणार तुकडच म्हणा ना ते असे झाले
मग विळी खाली जर पडली काकडीवर तर काकडीचं काय तुकडा बरोबर. आता काकड्याचं गथुडं वर आहे आणि इळी खाली आणि काकड्याचं गथुडं पडलं काय तुकडा तसं केलं तरी जाऊ तुमचं झालं नाही. मग आता याच्यात एक तुम्हाला विचारायचं कुंकू अगोदर का नवरा अगोदर. तुम्ही नीट बसा फक्त कुंकू अगोदर का नवरा अगोदर. नवरा अगोदर नवरा नंतर कुंकू असतं का तुमच्याकडे येतो. नवरा अगोदर नंतर कुंकू कधी मग जन्म झालं 2-3 महिन्याला. नवरा म्हणलं की कधी नंतर अगोदर कोण असेल मला एक सांगा कुंकू अगोदर का नवरा अगोदर. म्हणजे याचा अर्थ आहे उत्तर एक याच ज्या काळात कुंकू त्याच काळात नवरेपणाची सिद्धी. ज्या काळात नवरा त्याच काळात कुंकू याला युगपत म्हणतात. ज्या काळात सूर्याचा उदय त्याच काळात अंधकाराची निवृत्ती. ज्या काळात अंधकाराची निवृत्ती त्याच काळात सूर्याचा उदय. आलं का. म्हणजे तुम्हाला तेच सांगायचं ज्या काळात काय सांगतो तुम्ही ज्या काळात हे दोन जे दृष्टांत दिलं ना की तुम्हाला हो याच्यात ज्या काकडी पडली तरी तुकडा आणि इळी पडली तरी तुकडा. मूळ सिद्धांताकडे या. ब्रह्मरस ठसावला मग विषयाचा विसर पडला असं म्हणा किंवा विषयाचा विसर पडल्याच्या नंतर ब्रह्मरस ठसावला हे दोन्ही सारखेच आणि लक्षात. आणि म्हणून अंगी ब्रह्मरस ठसावला आम्हाला विषयाचा विसर पडला आणि विषयाचा विसर पडल्यामुळं आज आमच्या अंगामध्ये ब्रह्माचा रस ठसावला रस आनंदाचा. नवरसी भरवी सागर करवी उचित रत्नाचे आदर म्हणून भावार्थाचे गिरीवरू निपजवी माय रस वैसा ब्रह्मरस घेई काढा आणि त्याने पिढा वाढेल. ब्रह्म स्वरूपाचा खर आम्ही घेतला तर त्याने पिढा वाढते. याचा अर्थ आहे की विषयाचा काय पडतो विसर पडतो आणि विषयाचा विसर पडतो. ब्रह्मरसाचा आनंद महाराज आमच्या अंगामध्ये तो ठसावला आणि परिणाम आता काय झाला महाराजांनी सांगितलं. महाराज त्याच्यावर आम्ही थांबलो नाही. आम्ही ज्ञान घेऊनही गावा गोविंदोगा. कारण ज्ञान झाल्यावर सुद्धा आम्हाला गोविंदाचं आम्ही भजन केलं पाहिजे. मग किती भजन केलं महाराज तुम्ही. महाराज सांगतात भजन किती केलं नाही आनंदाचं दुसरं
वाचन झाली आलं का. आणि खरंच आहे महाराज असं आहे की असा आनंद आहे की आता दादांच्या माध्यमातून मला असं वाटते आमचे महाराज अजय महाराज अजय महाराज आणि अण्णा महाराज अण्णा महाराज आलं का. आणि आमचे विष्णू महाराज गजानन महाराज शंकर महाराज महाराज आणि गजानन महाराज. आता पहा ही सर्व टीम आणि परिसरातली सर्व आता दादांचं हे तुमच्या माघारी मी हे वर्णन करत असतात कारण मी यांच्या घरी गेलतो एक दिवस. माझ्या असे कृतज्ञतेची भूमिका घेऊन दादांनी जे पिणारे खाणारे वगैरे जे माणसं आहेत ते सुद्धा आपल्यात आणले आणि त्यांना वारकरी संप्रदायाचा वासा कसा सांभाळला पाहिजे मला असं वाटते कुशल मार्गदर्शन केलं. आणि त्याचा परिणामच असा आहे की त्यांच्या हाताचे जे स्वतः जर गात असतील तर ते इथून एकांतात सुद्धा जाऊन ते भजन करतील. आणि मग त्यांना जर आपण विचारलं कशाचा परिणाम आहे आता तुम्हाला काही झोपा घेपा आहे की नाही तर ते सुद्धा त्याच्या मुखातून हे शब्द येतील माझी मज झाली अनावर वाचा. आलं का. छंद या नामाचा घेतला अशी नामाची ताकदच अशी महाराज की ज्या वेळेला तुम्ही नाम घेताना तर नाम नामीचा आवेद आहे महाराज. नाम करूया बा जसं आहे हा गुळाच्या ठिकाणी ही गोळी ना गुळाला सोडून राहत नाही. आग्नीच्या ठिकाणी जी दाहत आहे ना महाराज ती दाहत आग्नी सोडून चला सांगायचं तात्पर्य की जशी म्हणजे आग्नीच्या ठिकाणी दागता आग्नी सोडून नाही गुळाच्या ठिकाणी कोणी आग आपलं मला असं वाटतं गुळाला सोडून नाही तशी नामाच्या ठिकाणी सुख देण्याचं सामर्थ्य महाराज ते कधी नामाला सोडून राहत नाही. आणि म्हणून हे नाम मला असं वाटतं आपण घेतलं पाहिजे. स्वतः महाराजांनी सांगितलं आम्ही घेतलं. आता एक दीड चरणाचा आपण विचार करण्याचा प्रयत्न केला यापैकी जे चांगलं पटलं आवडलं रुजलं तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल असं कदाचित जर मार्गदर्शन भेटलं तर मला असं वाटतं एक शब्द याच्यातला माझा नाही. पूज्य आदरणीय कुटुंबाशी श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्षु पाठशाळा यांचे अपशब्दांत कालाच्या ओघात कदाचित मला असं वाटतं गेले असतील माझ्या बुद्धीचे दोष आहे. आता आपण काही पूर्ण सोडलं नाही आणि आमचे गुरुवर भाऊ सांगायचे अभंग नाही सोडला तरी चालतो पण अभंगाला तुम्ही सोडू नका. तुमचे ध्यान झालं का. अभंग सुटलंच पाहिजे असं नाही अभंगाला आपण नाही सोडलं पाहिजे. म्हणजे काय अभंगाचं एका चरणाचं चिंतन अभंगाला दिशा देण्याचं काम आहे. आता मोठ्यापणाने आपल्या दादाने अभंग दिला आता त्या मुखातून गेला मला जाऊस तर मला म्हणजे म्हणूस तर मला अडचण होती कारण माझ्या पाठ नव्हतं आलं का. त्यांनी घेतला मला असं वाटतं माझं अदृष्ट असं होतं तुकाराम महाराजच अभंग चिंतन व्हावं ही महाराजांची इच्छा होती आलं का. आणि ती इच्छा पूर्ण आणि कोणत्या व्यक्ती अभंग चिंतन आपल्याला व्हायला पाहिजे. आता याचा मी घेतला मी काय बुद्धी माझी विद्वत्ता तुम्हाला दाखवला अजिबात असं नव्हतं मला घ्यायचं होतं फक्त मी म्हणत होतो म्हणूच तर दादानी म्हटलं म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणत नाही घ्या मी याच्यावर बोलतो असं काही नाही कारण ते दाखवायचं नसतं. पण तरी त्यांनी द्याला मला तुमच्या समोर मानता आलं. पण याच्यातलं जे चांगलं असेल असं काम काय असं माझं काही मत नाही बरं का. पण याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही मला स्वतः गुरुवारी भोगून असताना गाथ्याचं चिंतन केले म्हणजे गाथे चिंतन नाही केले गाथे लिहिलेच डायरेक्ट. त्याच्यामुळं मला असं वाटतं त्यांच्या कृपेचा परिणाम इथं पुढं असं जर अचानक प्रसंग आला तर तो होतो म्हणून मी तुम्हाला मध्यंतरी ते बोललो ती गुरुची कृपा असते. आणि म्हणून ती कृपा आणि एखाद्या रागामध्ये मला असं वाटतं काहीतरी एखाद चांगलं एका आठवणं ही गुरुची कृपा असते. त्याच्यात जागा निघली तुमच्या बऱ्याच रागात जागा निघल्या आज तर मला असं वाटतं ही स्वामीची आणि जिजांची कृपा आहे. आलं का. तुमच्या प्रबोधामध्ये सुंदरता जी आली तर ती आपल्या गुरुची कृपा असते. आलं का. माझ्या कृपाला मुद्दा प्रक्रिया मला जर अचानक आठवली तर याला नाव गुरुची कृपा आहे. उपस्थिती होणं अत्यंत महत्वाचं. आता मी पकवाज वाजत होतो 1.5 वर्ष मी पकवाज शिकलो पण मला 2-4 दिवस प्रॅक्टिस बंद पडली हात जड पडायचा ती वाचता नाही यायचं आणि मग भाऊ म्हणायचे मग त्याच्यावर कृपाच नाही तुला आणि मग डायरेक्ट मी घेतलं की कुणा टाकला फक्त म्हणजे नकोच अरे कारण आपल्याला त्याच्यात कृपा नाही. मग भाऊ म्हणायचं तू मला सोडू नको तो कल्याण करतो आणि मग इथं मला काहीच येत नव्हतं पण इथं कृपा आहे. आणि ज्याच्यात जी कृपा आहे
आपण त्याचाच आपण स्वीकार केला पाहिजे, निष्ठेने त्याची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं आज आनंद गावामध्ये एक अत्यंत उत्साहामध्ये मला असं वाटतं भव्य स्वरूपामध्ये सप्ताह चालू की 49 वर्ष तुम्ही हे स्तप पूर्ण केलं. आणि 49व्या वर्षी मला असं वाटतं तुमच्या गावातलं एक खारीचा वाटा म्हणून सेवेचा मला अचानक मला असं वाटतं लाभदादांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाला. आता निश्चित रूपाने पुढच्या वर्षी मला असं वाटतं सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या गावात होणार आहे. दादांचं त्याला मार्गदर्शन जाणार आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं, आपण 12 वर्ष केलं तपपूर्ती म्हणा, 22-25 वर्ष झाले त्याला रौप्य महोत्सव म्हणा, आणि 50 वर्ष जर झाले ना त्याला सुवर्ण महोत्सव म्हणा. याच्यात कोणीच वंचित राहू नका. आणि तुम्हाला एक सांगू मी, तोपर्यंत कोणी मरू बी नका, तुम्हाला राहायचं. आज तुम्हाला 50 वर्ष मी भरपूर वर्गण देणार, अन्नदान करणार, आणि काय आपल्या गावाचे लोक बोलून वेगवेगळ्या पद्धतीने आनंद आपल्याला लुटायचा. देवा मला काही करू नका, पण एवढा सप्ताह पाहू दे, म्हणजे तुम्हाला मला जरी आलं तर ते देवाला ठेवू नये असं पण करा. आलं का? आणि मला असं वाटतं की ते पाण्याचे डोळे आमचे पूर्ण करू देवा. असं जर आम्ही पूर्ण केलं 100% देव आपला हवा देव मरू देत नाही महाराज. मला असं वाटतं त्या निमित्ताने व्हायला आम्ही सत्याच निमित्ताने मरणार नाही अशी त्याला विनंती करा. बोला ज्ञानेश्वर